रामचंद्र भगवान की जय। कौशल्या येऊन कैकई पासी सुमित्रा ही निज कृपेसी अर्धा विभाग दिदला तीसी तेने तेसी सुख झाले। सर्व ज्ञानवंत गुणवंत आदरणीय वंदनीय वयवृद्ध तपोवृद्ध अधिकार संपन्न श्रोते मायबाप माता मावल्या लहान थोर या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो। गुरुवर्य गुरुनाम भगवान बाबा, गुरुवर्य गुरुनाम माऊली दादा आणि भक्त शिरोमणी हनुमानजी यांच्याही चरणाला प्रणिपात करून या ठिकाणी वेड्यावाकड्या शब्दामध्ये कथेचं अनुसंधान सांगण्याचा प्रयत्न करील। कथा गोड आहे आणि प्रभू रामचंद्र शेषशाही अवतार लक्ष्मणजीला हे सर्व कथाभाग सांगतात। लक्ष्मणा, ज्यावेळेस हा पिंड असणारा घारीने झळपला, विलंब करता विघ्न ओढवेल अशी अवस्था झाली। पाहत बसल्या मी आवर्ती एवढ्या वेळामध्ये झडप हाणली, पण दोघीला किंवा आली कुणाला? कौशल्या माताही जवळ आल्या आणि निज कृपा जवळ पुन्हा असणाऱ्या सुमित्रा मातेनेही त्या ठिकाणी कृपेनं धाव घेतली आणि दोघीच्या कृपेनं दयेमुळं काय झालं, कैकई मातेला पुन्हा असणारा त्या ठिकाणी आपल्यातला भाग पिंडाचा त्या ठिकाणी दिला म्हणले। हनुमानजीचा जन्म एका पिंडाचा कसा आहे, हे कसे शक्तिशालीत याचा वृत्तांत आणि पूर्व असणारं कथन प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला सांगू लागले। तेही आम्ही चौघजण एक पिंडी पै संपूर्ण श्रीराम भरत लक्ष्मण आणि शत्रू ऐक लक्ष्मणा, आणि जो काही एक पिंडाचा भाग राहिला त्याचे नाव म्हणले भरत, शत्रुघ्न नि राम आणि तू लक्ष्मण। आपल्या चौघाचा जन्म एका पिंडानं आणि एकाच पिंडाचा कोणता बाबा आहे? हनुमानजी। मग काही शक्तीला तिथं काही आहे का? म्हणून तर सर्वच गोष्टीमध्ये वरिष्ठ आहेत। बुद्धिमत्ताम वरिष्ठ मनोज मारुतुल्य वेगे जितेंद्रिय बुद्धिमत्ताम वरिष्ठम वातात्मजवानरहितम मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये। कुठल्या गोष्टीत अपूर्ण राहिलं नाही, म्हणून म्हणले एका पिंडामुळं एवढं शक्तिवान असणार कोण आहे? समोर जी म्हणले तुम्ही विश्वास ठेवू नका, जटायूला फसवलं तसं आपल्याला फसवतील, पण अनुभवी चाप करून घ्यावा लागतात ना। प्रभू रामचंद्राने सांगितलं लक्ष्मणा, यांच्या बरोबर बाकीचे माप लावू नका, हा खराचा अधिकारी होता म्हणले। त्या ठिकाणी काय म्हणले, विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्यांचे, तसं हा सत्ता करणारच आहे म्हणले। कारण हा अधिकारी याचा जन्मच कशा अवस्थेतून झालेला आहे, काय कृपा झालेली, हे सर्व एका पिंडाच्या हनुमानजीचा जन्म आहे असा वृत्तांत प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला सांगू लागले। कैकई भाग घारी प्रासित 30 अंजनी जन्म प्राप्त यज्ञ विभाग तिच्या उदरात राहिला निश्चित यज्ञ पुरुष। आणि लक्ष्मणा जो काही असणारा तो पिंड तो घारीला झडपलेला होता, तर तोच असणारा तो पूर्ण असणारा पिंडाचा भाग अंजनीच्या उदरामध्ये त्या घारीने दिलेला पिंड अंजनीनं प्राशन केला, त्या ठिकाणी त्याची वाढ झाली आणि त्याच पिंडापासून हनुमानजीचा जन्म कसा झाला आणि म्हणून ते असणारे सर्व शक्तिशाली कसे आहेत हा पुढचा असणारा सर्व कथाभाग